विधिमंडळाच्या बजेट सेशनला सुरुवात होते आणि बजेट सेशन म्हटलं की सगळ्यांचं लक्ष अजितदादांकडे लागून राहायचं, कारण बजेट अजितदादा मांडायचे आणि आता सुनेत्राताईंनी सांगितलं 11वं बजेट त्यांनी मांडली. पण आज दुर्दैवाने अजितदादा आपल्यात नाहीत. अजितदादांच्या दुःखाचं सावट या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आहेच आणि दादांना श्रद्धांजली वाहून अधिवेशनाची सुरुवात करण्याची दुर्दैवी वेळ आमच्या सगळ्यांवर आलेली आहे. हे अनपेक्षित आहे आणि अतिशय अनाकलनीय आहे. शेवटी आपल्या हातात काही गोष्टी नसतात आणि नियतीसमोर आपलं चालत नाही, हेच या दुर्घटनेवरून सिद्ध झालेलं आहे. आणि सुनेत्राताई आहेत, आम्ही दोघंही त्यांच्या पाठीशी आहोत. आमचं हक्क मंत्रिमंडळ आहे, सर्वजण त्यांच्यासोबत आहोत. गेल्या वर्षी बजेट मांडताना अजितदादा म्हणाले होते, विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. कारण अतिशय शिस्तप्रिय आणि आर्थिक जी काही घडी कशी बसवायची आणि प्रसंगी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील आपल्या सर्व सहकाऱ्यांना आपल्या राज्याच्या आर्थिक बाबींबद्दल स्पष्टपणे सांगणारे अजितदादा गेले 25-30 वर्ष सोबत काम करताना आपण पाहिलेलं आहे. खरं म्हणजे आता त्यांचं जे काही स्वप्न आहे ते आपण पूर्ण करायचं आहे, महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. आणि यावेळचं जे बजेट आहे ते मुख्यमंत्री देवेंद्रजी मांडणार आहेत. तेही उत्तम अर्थतज्ञ आहेत. त्यांना महाराष्ट्रातल्या सर्व बाबींची माहिती आहे, राज्याची आर्थिक नाडी त्यांना माहीत आहे आणि मला विश्वास आहे की त्यांनी मांडलेला अर्थसंकल्प राज्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेणारा असेल. आणि सर्वसामान्य माणसाचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही गेले 3.5 वर्ष काम करतोय. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष, आता देवेंद्रजींचं 1 वर्ष, असे 3.5 वर्ष हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून अनेक योजना आम्ही केल्या. नुकतेच दावोसला मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 30 लाख कोटीचे करार केले. हे देखील एक मोठी अचीवमेंट राज्यासाठी आहे. 40-50 लाख लोकांना रोजगार मिळेल आणि राज्य या ठिकाणी प्रगतीपथावर नेण्याचं काम या माध्यमातून होतं आहे. आणि खऱ्या अर्थाने आताच ताईंनी लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये या ठिकाणी विषय मांडला. मला आठवत आहे, मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देवेंद्रजी, मी, अजितदादा आम्ही ठरवलं की ही लाडकी बहीण योजना सुरू करायची. परंतु खर्च 45,000 कोटीच्या पेक्षा जास्त होता. व शेवटी धाडस करण्याची आवश्यकता होती आणि ते आम्ही केलं. आणि अजितदादांनी देखील त्या एवढा मोठा जो काही भार होता, आर्थिक घडी विस्कटणार नाही याची काळजी घेतली
आणि ती योजना आम्ही यशस्वी केली, सुरूही केली आणि ती योजना आज सुरू आहे. याचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे. लाडक्या बहिणींनी देखील आम्हाला, आमच्या सरकारला, महायुती सरकारला आशीर्वाद दिले आणि ती योजना देखील काही लोक आज पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते पैसे 3,000 रुपये द्या,